नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. माझा सवीचा आपल्याला पहिला ट्रेक असणार आहे. कॅम्पिंगला चालू आहे आता आपण. 4 वाजले आहेत आणि आपल्यासोबत आता इथून आपण बघा इकडं आहे काशीनाथ हाय आणि इकडं विशाल. आता आम्ही 3 जण आता जाणार आहे आणि राजूरला किती जण भेटत आहे ते आपण आता पुढे बघणारच आहे. तर हा एक्सपिरियन्स कसा होणार आहे ते तुम्ही आता कंटिन्यू करा पुढे. ते ना आपल्याला 7 ते 8 नाही तर साधारण किती माझ्या अंदाजे बघू. अजून पुढं आपण राजूरला जाणार आहे. त्या ठिकाणी अजून खूप मंडळी की कोण कोण जमा होणार आहे ते आपल्याला बघायला भेटेल. बुर्र 2026 आपला हा पहिल्यांदा ट्रेक आहे आणि आपण आता 3 आणि तिकडे 4 आणि 2 असा आपला गॅप आहे. एका गाडीवर 3 जण, एका गाडीवर 4 जण आहेत आणि एका गाडीवर किती जण काशे 2 जण. तर आता बघू. आता ते लय सण पळत चालले पुढे. अयो माझी टोपी पण उडाली होती आता सणासणच्या नादात. आता लय पळाले ते पुढे. आता पुढे भेटतात आपल्याला, बघू आपण. तर आता आपण आहे रंध्यापाशी आणि इकडे खाली तुम्ही बघू शकता खाली रोड गेला तिकडे तो रंध्याला गेला. रंध्यापासून आता सरळ आपण पुढे यायचं. आता इकडं वरती पण जातो. इकडं वरती पुढे इथे जातो. हा भंडारदऱ्याला जातो. तर आता आपण सरळ जाते का सरळ जायचंय. सरळ इकडं आता कोदणी गाव लागणार पुढे. तर पुढे जात आहे आपण सरळ. पुढं सोडायचं नाही आपल्याला. इथं 2 टन आहेत. एक रंध्याला खाली जातो आणि एक वरती. तर पुढे कुठून कोदनीमधून आपल्याला बोटना जावं लागतं. कोदनीमधून बोटनं जावं लागते का? अजून इथून किती लांब असेल कोदनी? इथून आता 5 किलोमीटर. इथून आपल्याला अजून 5 किलोमीटर जायचंय. म्हणजे एवढं काय माहित नाही करतो, पण आपला हा काशीनाथ आहे त्याला माहिती आहे थोडंफार, पण मेन माहित नाही. जे मेन लोकेशन आहे त्या ठिकाणी जायचं आपल्याला, त्यांना माहिती आहे. ते दुसऱ्या गाडीवर ते. तर आपण आता जातोय. तुम्ही कंटिन्यू करा पुढे. वा 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 क्वालिटी दिसतंय. ही आपली प्रवरा नदी आहे. ही आहे प्रवरा नदी. हा आता माहित झालं आपल्याला. काही लोकेशन माहित नव्हतं. एक वर्ष लोकेशन माहित झाले. इकडं कधी आलो वरती तर जायचं. चांगलं होईल. हा राईटला जाईल. बघा इकडं आपली गँग थांबलेली आहे. बघा किती जण आहेत. राम राम मंडळी. तर बघा इकडं आहे आपल्या ही कमान आहे. आता इकडून जायचं आहे आपल्याला. इकडं आहे तातोबा वनरक्षक पर्यटन कोदनी. तर इथून आता इकडे जाणार आहे आपण. आता इथं सगळी आता तुमची ओळख करून द्या जरा. नाव सांगा. हाय करा ना. नाव सांग. हाय कर. कातडे सत्यजित माझं नाव. हा आणि तुझं? माझं नाव सुनील असं. सुनील असले. आणि तुझं? किसन. आणि हा आहे अर्जुन, मेन ऑफिसर आपला ट्रेकचा. सगळं त्याला अनुभव आहे. सगळं टेंट बीट सगळं वगैरे सगळं तोच करणार आहे. सगळं नवत. सगळं कॅम्पिंगचं साहित्य सगळं नियोजन मध्ये. आणि काशीनाथ इकडं. आणि आपल्या इकडे कार्यकर्ते जिरली इथं जिरली. अजून लय लांब जायचं आपल्याला. ए मावले राहिलं पाठीमागे. आपण चाललोय पुढे सण. ते 4 जण झाले काय. हा खरंच कशा काहीतरी तिकडे असेल ना जायला पर पर्सन पाहिजे. आणि ते किती लिमिटेड असेल ते बोट. 1-2च असतील त्याला काय आपण आज 9 जण तातोबा. आजचं लोकेशन आपला तातोबा आहे. तातोबा बोटिंग कॅम्पिंग बेट एक बेट आहे, चारही बाजूने त्याच्या पाणी आहे आणि
त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे. इकडे बघा, इकडे समोर एक रोड गेला, तिकडे नाही जायचं आपल्याला. आपल्याला ते सांगते इकडे जायचंय. हा बघा, काय झालं सर, काय झालं? मास्तर आहे ना, मास्तरला का ते उतरला का उडावलं तुझ्या कोणता मास्तर आहे? लेंड्या मास्तरला हे मास्तरला का? नाही उतरलं कुठे बघ, अजून बसलेच आहे ना. उतरलं उडावलं उतरले उडव, तयारीत राहतो, गिअर बिअर टाकून तयारी. कुठं निघत नाही. तर आता आम्ही 3 4 5 जण पुढे आलोय, 4 जण पाठीमागे येते. ते येते तोपर्यंत इथं थोडा वेळ थांबणार, मग आता इथून सोबतच जाणार आहे आपण. ते समोर तिकडे दिसतंय का बघा, हे समोर काय आहे रे तिकडं? कुठं उतर का उतर उतर मला काशा ए काशा, समोर काय दिसतंय ते डोंगरावरती आपल्याला? मानेरचा गाव. हा, तो मानेरा गाव आहे. कोणतं गाव आहे? मानेरा. मानारे गाव आहे तिकडे बघा. हा रोड पवन चक्के कोदनीला जातो. कोणता? हा सरळ जातो. हा ना, हा रोड हा कोदनीला जातो पुढं, कोदनी. आणि ते तर मित्रांनो, तुम्ही काही नोटीस केलं का? हे बघा, गावाकडचं जीवन कसं आहे ते खूप गावाकडचंच असं बघायला भेटतं बरं का आपल्याला, शहराकडे नाही भेटणार असं. काय मावले, बरोबर ना? सुखी समाधानी जीवन. सुखी समाधानी, एक नंबर. टेन्शनच नाही भाई, हा टेन्शनच नाही शहरामध्ये. हे सुख तुम्हाला बघायलाच भेटणार नाही. बघा, हे आपले 4 शूटर आलेले आहेत. आता खूप वेळ झाला आपण इथे थांबलो. बघा, सगळं नियोजन मध्ये आलेत भाई. हा, 4 जण आहेत, एक गाडी 4 सीट. विशेष नाही. आणि गाडी कोणती बघा ना भाई, प्लॅटिना. 100 टाका, आठवडाभर फिरा. अरे आम्ही बोलू ना तू. हा, चौघे जाणार का? दोघे जण इकडे थांबा ना. नाही त्याला बाईक. अरे बुकिंग आधी मला बसायचे ना, मला बसायचे बाईचार. अरे वर बाईचार रे. असं नका करू, चला लवकर, ते बंद होईल आपलं जायला. अरे दोघे जण जा ना. A few moments later. तर आता फायनली आपण आता इथून निघत आहे. अयो, हे काय प्रकार बघायला भेटते आपल्याला. बघा इकडे गाडी कोणती, 1 2 3 4 5. हा, पुढे नको, मी इकडे बसतो. इकडे 3 2 4 5 6 एक शूटर आता आलाय इथं. भाऊ, तुझं नाव काय आणि तू कुठून आला? आणि आता इथून आपण आता कुठे जाणार आहे? तातोबाला. तुमची बोटिंग आहे ना? आणि तिथून आता आपण जाणार आहे बोटिंगच्या खाली. आपण कॉन्टॅक्ट नंबर देऊ, तुम्हाला कधी आले इकडं तर कॉन्टॅक्ट करा. तर आता पुढे जात आहे आपण, आता टाइम होत आहे. तर चला बघा, आता फुल नियोजन मध्ये चाललोय आपण. आता मध्ये बस, मी हात लावतो. हा, तू पण पुढे नाही. हा, चलो लेट्स गो, चला. एवढं ते किती जण गेले? ते 5 जण आहेत ना? 5 2 3 असा आपला झालेला आहे आता. आणि त्याच्यात 3 गाड्या. जंगलच लागले बा खाली आता. तो बेटा तो कुठे? हे समोर दिसतोय. हा, पूर्ण जंगलच आहे रे. दिवाळीमध्ये आलो काय, हेच दिसत असेल. पाणीच पाणी राहत असेल. आता कमी झाले वाटते. दिवाळीच्या आसपास मध्ये नोव्हेंबर डिसेंबर या पिरियड मध्ये आलो तुम्ही, तर जास्त पाणी इथं राहील. हे बघा गावाकडचं जीवन कसं. एकच आम्ही नंबर, नाही कमेंट टाकेल. एकच नंबर. अशी जाहिरात नाही करायची. आम्ही होतो ना. आम्हाला माहित आहे याला फेब्रुवारी मध्ये शूट केला, जानेवारी मध्ये कसं टाकलाय. बरं ते जाऊ दे, काय ते सगळं आपलं कॅन्सल कर. नोव्हेंबर मध्ये इथं खूप पाणी असेल ना? हो, जास्त प्रमाणात. जास्त प्रमाणात. म्हणजे पाणी खाली सोडतो नाही, आता पाणी खाली सोडलं ना. आता पाणी खाली सोडलं बघा, तिकडे निशाणी आपल्याला दिसते. गोल बेट आहे असा ती मध्यभागी.
एवढं पाणी होतं वाटतं. आता कमी. आता आपण चाललोय जानेवारी मध्ये चाललोय. बघू आम्ही मान्यच नाही करणार जानेवारी. जानेवारी मध्ये चाललोय आपण. यांचं काय ऐकू नका. आपण मान्यच नाही करायचं. सिटीमध्ये जेव्हा गेलो आम्ही कंटेनर खाली भाऊ. लय वाचलेत. ती गाडी अजून भेटली नाही 3 महिने झाले. लय वाचलेत रे. लय वाचलेत. तो अजून जर पुढे येत असताना थोडा फास्ट असताना आम्ही जीवाशी गेलो. ते फोटोज बघून एवढ्या गाणी ऍक्सिडेंट दिसते ना ते. नशीब. तो गाडी पहिली का नाही. नशीब म्हणायचं. हा मग आम्हीच गेलो ना बघायला गाडी झाली का नाही. पण त्यांनी फोटो पण दाखवलं होतं. फायनली आता लोकेशन आलेलं आहे आपलं. इकडून कुठे पार्किंग कुठे आपली गाड्यांची. तिकडे एक जण आहे का काय. हे गाड्या इथेच लावायच्या ना. कसारा गाडी निघाली. अरे का गोट्या. अरे दरबा पार्किंग इथं गाडी लावायची या जागेमध्ये इथं. आणि इथून आपल्याला बोटिंग ना तिकडे जावं लागणार आहे. पुढे दिसतंय ते तातोबा बेट आहे तिकडं. तर आता इथून पुढं मला वाटतं किती अंतर असेल असं इकडे जायचं आता आपल्याला. ए सुन्या चला टायमिंग मध्ये चला चला. कोण कोण शिटत. चलो बाकीचे कुठे राहिले. सगळे आले का. टेन्शन नाही इथं. गाड्या असेच का रातभर. रातभर असंच बाई काही अडचण नाही. पैसे भरून जाताना घेऊन जा वाटलं तिकडं आहे टाकी. हा हा. पण तरी हे बाटल्या भरून घे. हे काश पाणी आहे ना तिकडं. पाणी आहे ना. ह्या काय आहे मग. अरे तिकडे म्हणते. आणि मग तिकडे त्या पाण्यातच जायचे आपली पूर्ण 4 बाजून पाणी आपलं. पण आपल्याला मग पाणी आणायला खाली यायचं का. हा मग काय नाही. बाटल्या आहेत. हे कसं बसायचं. चला पलटी होईल बरं का. एका साईडला नका जाऊ. माऊली आम्ही बस ना खाली. खाली बस. पोरीच्या बोटेला ओढीत बसलो होतो. असा जीव मुठीत घेऊन बसलो. बसतो इथं. आयला तुला जीव पण आहेस की. ड्रायव्हरचा फोटो घे ना. ड्रायव्हरचा फोटो घे जरा मुलाखत घे. पुढे ड्रायव्हर दिसतो ना मला. दोघे ड्रायव्हर ड्रायव्हर इकडे येतो, इकडे. हा ड्रायव्हर इकडे का. फायनली आपल्या आता बोटिंग चालू झालेली आहे. आता आपण जात आहे तातोबा. गेल्याशिवाय राहणार नाही. गेला बघा तांदूळवाला. जाणार नाही. बघा गेलो. तिकडे जाऊ का. पुढे जाऊ का.
अरे या मला काय बांधून देतो का काय आता अरे नाही कुठं कामाला लागलं तुम्ही तुला कसं येईल पण कामाला हा त्याची वडी वडू लागली धरून रे इथे घेऊन रे ते तर निघून गेले रे पडेल काय काय खाल्लं होतं सकाळी 2 वडापाव आणि 2 चहा बस सोन्या चला गाईज फायनली आपल्या लोकेशन आपण आलेलो आहे आता आजचा आपला मुक्काम आहे इकडेच ना तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला आणलं आहे या ठिकाणी तर त्याचं नाव आणि खाली आपण नंबर देणार आहे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तुमचं नाव सांगा दादा माझे नाव बांबेरे चैतन्य हा आणि या ठिकाणी मोबाईल नंबर 8177830471 हा खाली जो डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या लिंक भेटेल तुमचा एक नंबर तुम्ही आले कधी तर कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी आले हो तुम्हाला गाईड केलेलं जाईल तर इकडे आहे तातोबा बेट आहे पूर्ण म्हणजे पाण्यातच आहे तर आजचा आपला कॅम्पिंग आज 2026चा पहिला ट्रेक आहे या ठिकाणी खूप मंडळी आलेले आहे आता मित्रमंडळी तर कसा एक्सपिरियन्स होतो आपण आता बघणार आहे थोडंसं आता रात्रच होणार आहे आता अजून टाइम आहे तर असा इथं नजारा आहे या ठिकाणी काय निवांत ना असा सुकून असं सुकून कुठंच नाही कुठंच नाही गावाकडेच गावाकडं चला कुठं बॅग उचलायची गावाकडे निघायचं डायरेक्ट का गाडी तर बघा हे अशा पायऱ्या केलेल्या आहेत खालून आपण बोटीतून उतरलं तर असं इकडे यायचं असं रेलिंग लावलेलं आहेत बाजूनं तर पायऱ्या सिमेंटचं एवढं मटेरियल अशा मध्यभागी जंगलात कसं केलं असेल विचार करा तुम्ही पूर्ण जंगलच आहे दोघे जण चाललेत पुढं आणि बाकी मंडळी पुढं गेलेले आहे आपले आणि आम्ही दोघे जण पाठीमागे चाललोय तुझं नाव काय बाळा सूरज आणि मी आणि माझ्यासोबत तुम्ही आपण 3 जण पाठीमागे आहेत इथं पुढे दोघे जण आणि बाकी मंडळी पुढे गेले ए दम लागला याच्यावरती जाताना एक व्हिडिओ काढायचा आपला हा फळा तुटला आणि मी एक व्हिडिओ बघितला होता तेव्हा गेली होती वरती तो मला वाटतं 1 वर्षापूर्वी काढलेलं आहे हा ना हा हेच लोकेशन वाटतंय बरोबर इथंच गेलते वरती ते आता वरती तिथं फळं टाकलेत फळे असते ना ते टाकले ते तुटलेले आता त्यामुळे आता वर काय जात नाही आपण हा हा देवा सुखरूप आलोय आपण अर्जा आयला आपल्या ट्रेकची सवय नाही रे 2026 मध्ये पहिला ट्रेक आहे हा ना इथून इथं आलोय दम लागले आता फायनली आता पण मंदिर वाटतंय मंदिरात आलोय आपण बघा मंदिराच्या बाहेर इथं शंकराची पिंड आहे तर आतमध्ये जात आहे आपण आता मंदिरात हे बघा असं मंदिर आहे
मावली त्याच्यावर बॅटरी कर हा त्याच्यावर. तर मित्रांनो 2026 आपला ट्रेक आता कॅम्पिंगचा पहिल्यांदा आता आपला आचार्य आता जे आजचा डिनरचा आपला आचार्य आहेत काशीनाथ. आणि इकडे बघा सगळं मटेरियल आता सगळं ओके केलेलं आहे. आणि इकडे आता आपलं होत आहे आजचा मेनू. आपल्या काय आहे रे आज आपल्याला स्पेशल मेनू काय आहे आज काशीनाथ बोला. पुलाव राईस का बघू आता आचार्य कसं काय रांदेच्या खूप मंडळी आले आहे या ठिकाणी. आज पहिलं 2026 पहिलाच ट्रेक आहे. तर बघू आपण आता कसा होत आहे. अजून पुढे आपल्याला लय आता एन्जॉय करायचे आपल्याला पुढे रातभर संघर्ष करायचे आता अंधारात. आपली तुम्ही इथं नाईट ट्रेकला सुद्धा येऊ शकता. सकाळचं वातावरण तुम्हाला बघता येईल. त्यासाठी तुम्ही आता रात्रीचा कंटिन्यू करा. आम्ही काय काय करणार आहे ते सगळं दिसणार आहे तुम्हाला. सगळं आणलंय पण मिठच विसरलोय. काय आणलंय सगळं आणलंय पण मिठच विसरलोय. आता मरा खाल मग आता आणलीच का बाजार करी कोण होता रे? बाजार करी दुकारावा बाजार करी आहे का इथं सध्या उपलब्ध आहे का आपल्याकडे? वडीना झाला काय वडीना वड्या गेला घरी वड्या गेला घरी. ओके बॅग आपण एवढ्या बॅग आणल्यात बॅगेत असेल वाले कुठेतरी पुढे असेल. आपण बघू हा सापडून बघू आपण शोध लावा जरा. नाही तर बघा आचार्य बघा आपलं काय काय टाकतोय तुम्ही बघून घ्या. तुम्हाला येत नसेल तर बघून घ्या तुम्ही. आपलं काय व्हेज पुलाव ना व्हेज पुलाव हा. हा आचार्य चांगला आपला जोरात दिसतोय आज बरं का. चव मध्ये चांगली टेस्ट होणार व्हेज पुलाव खायला मजा येणार आपल्याला. अरे इकडे झालं पाहिजे आपलं. फोडणी आली पाहिजे फोडणी. तिकडून आचार्यला येत आपल्याकडे चांगलं जोरात जाळ आहे रे. खरंच आवाज जात असेल का तिकडे? फोन आला तिकडून फोन आलता का? म्हणा आवाज कमी कर जरा. एवढा कसं काय म्हणा आवाज छोटा साऊंड आहे आपण. बारीक आवाज मोठा नाही आला. केवढा होता अयो मग त्याला तर आवाज पार पब्लिकच होत ते सगळे सिस्टीम राहते इकडे ये ना लगेच पुकारला इकडे बघा आपलं इकडे जेवणाचं आपलं जेवण डिनर बनवायचं म्हणजे मेनू आजचं मेनू आपलं बनवायचं काम चालू आहे इकडं. आणि तिकडे एक जण बसलेला आहे तिकडे दिसला का तुम्हाला? याला म्हणतात प्रेममंगी निवळ प्रेममंगी. हे बघा प्रेममंगी हे असं असते प्रेममंगी. खाली मान टाकून खाली बसले. नाही तर उलटे आता नाही आला ना हात तिकडे चालता पण तिकडं मला येत नाही. तुला काय येत आहे? तेवढाच तेवढंच काय तेवढंच येत नाही. पकड घे ना याच्या पुढे बघा ओके झाले. आता अजून थोडस टाइम आहे अर्धा एक तास लागेल. आपला मित्र तर इथं आता लाईट गेलेली आहे. इकडे मंदिर आहे पण काही इकडे दिसतच नाही. आता आपल्या इकडे काम चालू आहे इकडे बनवायचं. लाईटच गेले आता. आता बघू लाईट येते का नाही मग आपल्या अंधारातच आता कुठे मारतो लाईट येईल का?
हा? मोठा गेल तर याला तर नाही ना गोड पाय कोण पया मुंडकी पडत ते. अरे ते फोनवरती बोलत गेलत बरं का तिकडे ते इकडे जंगल होतं बघ इकडे खाली याला धरून त्याला वागत बघ आता बघ त्याला शोधायला जायला पाहिजे मग चला कोणला तरी बाटा शोधायला A few moments later. तर मित्रांनो आता आपले दोन्ही टेंट आता तयार झालेले आहेत आणि आता जेवण करायला बसलो आता आपण जेवण पण आता रेडी झाले सगळी मंडळी इथं जेवण करायला बसलेले आहे बघा हे असं नियोजन आहे हा बघा तुम्हाला जेवण करायला बोलवते अजून खूप एन्जॉय करायचं आपल्याला आता जेवण केलं आता पुढे तुम्ही बघशालच काय होणार आहे आता जेवण करू मग माझा धंदाच चालू झाला तो एकदा कार्यक्रम वाजवला ना मोकळा झाला माझ्या कंपनी पुढे रोज येऊन उभं राहते म्हणून उडायला लागलं बाबून सागरवाडी ते आहे वाटत त्यांच्यात यायचंच नव्हतं काय म्हणत टाकलं दहा झाली आता पडाय असतो मगच म्हणतो मला नाही आपण पटवून घ्यायचा जिरली मास्तर जिरली समोर लावला का एक्सक्यूज मी बाबू आले म्हणजे कोण आले ती बाबू आले ते ना बाबू तो म्हणून A few moments later. शुभ सकाळ मित्रांनो तर सकाळी सकाळी आपल्याला सूर्योदयाने आता दर्शन दिलेलं आहे चांगल्या पद्धतीने आणि किती शांत असं वातावरण आहे या ठिकाणी एकदम मस्त वाटतं असं मनाला एकदम
शब्दात सांगू शकत नाही इतका आनंद. तर हे बघा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आले तुम्ही चालत तर असे छोटीशी एक कमान आहे. त्या कमानीपासून थोडं आतमध्ये आलं का इकडं जंगलच जंगल आहे. आणि ते आधी इथं पुढं जायच्या आधीच आपल्याला इथं लेफ्ट साईडला इथं नंदी दिसतो आणि शंकराची पिंड दिसते इथे या ठिकाणी. हे बघा छोटंसं. आणि मग इकडं पूर्ण जंगलच आहे आतमध्ये. तर आता पहिलं आपण आता हे दर्शन घेऊ आणि मग आता पुढं जाऊ. हे बघा पूर्ण जंगलच आहे या ठिकाणी. Like, comment, and subscribe.